सर्वांनी आपल्या आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या. तुमच्या चातुर्याचा उपयोग लोकांना त्रास देण्यासाठी करू नका. विषय लिहा. तुमच्या चातुर्याचा उपयोग लोकांना त्रास देण्यासाठी करू नका किंवा वापरू नका. हा आजचा आपला विषय आहे. आणि आज जगाच्या पाठीवर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात तर त्या ह्या विषयाच्या टायटल मधून आपल्याला जे आहे ते समजून येतात. आज जे चातुर्य लोकांकडे आहे त्या चातुर्याचा उपयोग लोकांच्या चांगुलपणासाठी होणं फार गरजेचं आहे. लोकांच्या बांधणी करता, लोकांच्या विकासाकरता होणं फार गरजेचं आहे. पण आज चातुर्याचा जो उपयोग आहे तो लोकांना त्रास देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते केल्या जातो. आणि आज सर्वात जास्त लोक हे कोणत्या वर्गाच्या लोकांकडून दुखवले गेलेले आहे तर त्याचं जे उत्तर आहे हे ह्या विषयातूनच आपल्याला पाहायला भेटतं की ज्या लोकांकडून चातुर्य होतं त्या लोकांकडनं आज लोक दुखवले गेलेले आहेत. आणि कधी कधी आपल्याकडनं देखील असंच जे चातुर्य आपल्याकडे आहे त्या चातुर्याच्या साहाय्याने आपण लोकांची बांधणी करण्याऐवजी, त्या चातुर्याच्या साहाय्याने आपण लोकांना उभं करण्याऐवजी आपण लोकांची जी काही बांधणी झालेली आहे ती तोडायचा प्रयत्न करतो. लोक जी काही उभे अवस्थेमध्ये आहेत त्यांना आपण पाडण्याचा प्रयत्न करतो. चातुर्याचा उपयोग जो आहे आपण लोकांना सर्वांगीणरित्या त्यांचं नुकसान आलं, सर्वांगीणरित्या त्यांना त्रास देण्याकरता त्याचा आपण उपयोग करत असतो. आणि म्हणून आजच्या संध्याकाळच्या वेळेला हा विषय आपण शिकत असताना ह्या विषयाशी संबंधित जे मुख्य वचन आहे ते रोमकरांचं पत्र 16वा अध्याय आणि वचन 19 यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि ह्या रोम 16 आणि 19 या वचनातून आज हा जो विषय आहे आपण काय करणार आहोत, शिकणार. कोणीतरी हे वचन वाचायचं मला मदत करा. तुमचे आज्ञा पालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो. तरी जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटाविषयी साधे भोळे असावे अशी माझी इच्छा आहे. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने फूट पाडणारे जे लोक आहेत त्या फूट पाडणाऱ्या लोकांना या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी सांगताना दिसून येत आहे. आणि संत पौल या ठिकाणी म्हणत आहे की तरी जे चांगले आहेत त्या संबंधी तुम्ही शहाणे असा. जे चांगले आहेत त्याविषयी तुम्ही काय असावे, शहाणे असावे. आणि जे वाईट आहे, जे काय आहे, जे वाईट आहे त्याविषयी तुम्ही साधे भोळे असावे. आता एक उदाहरण आपण घेणार आहोत. जर एखादा व्यक्ती बँकेमध्ये कामाला आहे आणि त्या व्यक्तीला एखादी जबाबदारी जी आहे सोपवण्यात आलेली आहे तर त्या जबाबदारीला घेऊन त्याने चांगुलपणा दाखवणं फार गरजेचं आहे. त्याच्याकडे असलेले जे काही चातुर्य आहे त्या विषयाला. पण जर त्या व्यक्तीने चांगुलपणा हा चातुर्याच्या साहाय्याने त्याला सोपवण्यात आलेली जी काही जबाबदारी आहे
तिला घेऊन दाखवत नाही, पण त्या उलट त्या चातुर्याचा उपयोग त्याचा स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून चोरी करण्यासाठी करतो आणि इतरांचं नुकसान करतो. तर अशा वेळेला मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे हा त्या व्यक्तीशी संबंधित असलेले इतर जे काही लोक आहेत त्यांना होत असतो, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या निदर्शनामध्ये संबंधित व्यक्तीने केलेली, चातुर्याने केलेली जी काही चोरी आहे ती येते, त्यावेळेला त्या व्यक्तीने त्याच्याकडे असलेले जे काही चातुर्य आहे त्याच्या साहाय्याने त्याला जाऊन मिळू नये, तर त्याने जे काही चांगलं आहे ते करण्याच्या अनुषंगातून त्या चातुर्याचा उपयोग जो आहे तो करणं गरजेचं आहे. आणि जे काही वाईट आहे त्या संबंधित साधं बोळ जे आहे त्याने असणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर वाईट गोष्ट जर करण्याची जर आपल्याला त्या ठिकाणी इच्छा जर झाली, तर मग आपण त्या ठिकाणी त्या वाईट गोष्टी संबंधित साधे बोळ असणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला जर एखादी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि ती जबाबदारी जर पैशाचा सांभाळ करण्यासंदर्भात असेल आणि त्या ठिकाणी जर चोरीचा विचार जर मनामध्ये आलेला आहे, तर चोरी कशा प्रकारे करावी जेणेकरून ती समजून येणार नाही, यासाठी चातुर्याचा जो काही उपयोग आहे तो केला जातो. आणि चातुर्याचा उपयोग करून त्या ठिकाणी पैशांची चोरी करून ज्याचे ते पैसे आहे त्याला त्रास दिला जातो. पण चोरी हे एक वाईट कृत्य आहे आणि ह्या वाईट कृत्याला चातुर्याची साथ जी आहे ती मिळू नये म्हणून आपण वाईटासंबंधित साधे बोळ असणं फार गरजेचं आहे. आणि ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करणार आहोत की काय आपण आपल्या चातुर्याचा उपयोग हा लोकांना त्रास देण्यासाठी केलेला आहे का आपण आपल्या चातुर्याचा उपयोग जो आहे हा लोकांचं चांगलं व्हावं यासाठी केलेला आहे. आणि आज जगाच्या पाठीवर तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी चातुर्याचा जो उपयोग आहे हा लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. माझ्या व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ जो आहे तो आला आणि त्या व्हिडिओमध्ये एक अतिशय दुःखद जी काही घटना आहे घडलेली, कदाचित तुमच्या देखील ती गोष्ट तुमच्या निदर्शनामध्ये आली असेल की एका मुलीने जे आहे तिच्या मला वाटतं तिचं लग्न त्या मुलाबरोबर होणार होतं, त्याला जे आहे खाईमध्ये ढकलून दिलं. तुमच्या निदर्शनामध्ये आले की ही गोष्ट कुणाच्या? केतन सहा म्हणून होता, त्याने तिचा पियांशी होता तो, त्याला लोहगडावरून तिने ढकललेला आहे. त्याच्याशी तिचा साखरपुडा झालेला होता आणि त्या मुलीने लोहगडावर त्याला घेऊन त्या ठिकाणी त्या पोर्टवरून त्याला खाली दरीमध्ये टाकलेलं होतं. येस, बघा चातुर्याच्या साह्याने एखाद्याला त्रास होईल अशा वाईट गोष्ट करण्याकरता त्याचा उपयोग जो आहे ते करू नये. आणि आज आपण देवाचे लेकर या नात्याने जे काही चातुर्य, कला, कौशल्य, जे काही गिफ्ट आपल्यामध्ये आहे त्याचा उपयोग जो आहे हा लोकांना घडवण्यासाठी करा. त्याचा उपयोग जो आहे हा लोकांना उभं करण्यासाठी करा. त्याचा उपयोग जो आहे हा लोकांना बदलण्यासाठी करा. पण आज चातुर्याचा जो उपयोग आहे हा जास्तीत जास्त त्रास देण्यासाठी जो आहे तो केला जातो. आणि म्हणून हा जो विषय आहे हा आपण आज जो आहे तो शिकणार आहोत. या विषयातून आपण पाहणार आहोत की देवाने दिलेले जे चातुर्य आहे
देवाने दिलेली जी काही बुद्धी आहे किंवा देवाने दिलेलं जे काही कौशल्य आहे, हे लोकांना फसवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी नसतं. लोकांना फसवण्यासाठी किंवा लोकांना त्रास देण्यासाठी नसतं, तर त्यांची सेवा आपल्याला चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी देवाने आपल्याला चातुर्य, बुद्धी आणि जे काही कौशल्य किंवा कला आहे ते दिलेले असतात. पण याचा जो उपयोग आहे हा आपण लोकांची सेवा करण्यासाठी जे आहे ते करत नाही. एक रात्रीचं एक उदाहरण आम्ही तुम्हाला ते समजावून देत आहे. मी आणि माझे मित्र ज्यावेळेला पुणा स्टेशन वरतून ट्रेन मध्ये बसणार होतो त्या अगोदर मी विचार केला की आम्ही जे आहे ते गाडीमध्ये खाण्यासाठी जे ते काहीतरी घ्यावं रात्रीच्या वेळेला. आणि ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी खाण्याकरता 2 प्लेट जेवण घेतलं आणि गाडीमध्ये आम्ही येऊन बसलो. सोबत काही फळं देखील आम्ही घेतलेले होते. आणि ज्या वेळेला तो डब्बा जेवणाचा आम्ही उघडला त्यावेळेला ते जे जेवण आहे ते तिखट होत. आणि मग ते फेकून देण्याऐवजी त्या ठिकाणी असलेला एक परिवार होता जो फार लांब जायचं चाललेला. आणि त्या काकांना आम्ही जवळ बोलवलं, त्यांना म्हटलं की आम्ही जेवणासाठी जे आहे पार्सल घेतलं होतं ते तिखट आहे आणि आम्ही इतकं तिखट जे आहे ते खात नाही, तर तुम्हाला ते दिलेलं चालेल का, तुम्हाला आवडेल का? त्यावेळेला त्या ठिकाणी ते जे काका आहेत ते म्हटले की आम्हाला खरंच भूक लागलेली आहे, कृपा करून ते आम्हाला द्या. ते पार्सल आम्ही त्यांना दिलं. फक्त ते पार्सल दिलं नाही, त्याच्याबरोबर जे काही फळं आमच्याकडे होते ते देखील आम्ही त्यांना दिले. लक्ष द्या, आता ह्या मदतीतून मला तुम्हाला काय सांगायचं, काय शिकवायचं आहे की आपल्या ठाई असलेलं जे काही कौशल्य आहे, आपल्या ठाई असलेलं जे काही चातुर्य आहे, त्याच्या साहाय्याने आपण आपल्या सभोवती असलेल्या लोकांकडे, परिस्थितीकडे पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे लोकांची बांधणी करू शकतो, कशा प्रकारे आपण लोकांना मदत करू शकतो, कशा प्रकारे आपण लोकांना उभं करू शकतो, कशा प्रकारे आपण लोकांना आधार देऊ शकतो, हे बघणं किंवा शोधणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी तो जो टिफिन आहे तो फेकून देणं फार सहज होतं, फार सहज होतं. पण त्या ठिकाणी त्याचा जो उपयोग आहे हा फेकून देऊन करण्याऐवजी कोणत्या तरी व्यक्तीची गरज भागवली जाईल या अनुषंगातून करण्यात आलेला फार गरजेचं होतं. आणि त्या ठिकाणी तसं झालं. मग आपण देवाची लेकरं आहोत. देवाने आपल्याला बुद्धीने, कला कौशल्याने, चातुर्याने जर आपल्याला भरलेलं आहे, तर ह्या सर्व गोष्टी देवाने आपल्याला काय दिलेल्या आहे, त्याचं मागचं एकच उत्तर आहे की लोकांना उभं करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी. आणि म्हणून या विषयाशी संबंधित मुद्दा क्रमांक जो 1 आहे तो लिहून द्या. मुद्दा क्रमांक 1, चातुर्याने कोणाचीही फसवणूक करू नका. मुद्दा क्रमांक 1, चातुर्याने कुणाचीही फसवणूक करू नका. एक उदाहरण जे माझ्या बरोबर घडलं ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. काही दिवसापूर्वी मी मार्केटमध्ये जे आहे ते गेलो होतो आणि मला मार्केटमधून टमाटर जे आहे ते आणायचे होते. मला मार्केटमधून कांदे जे आहे ते आणायचे होते. आणि ज्या वेळेला एका हातगाड्यावरती मी भाव विचारला, मला त्या ठिकाणी कांदे आणि टमाटर देखील चांगले असलेले आढळून आले. त्यांना मी
त्यांना मी ते 1-1 किलो त्यांना मी तोलायला लावले. आणि ज्या वेळेला त्यांनी ते कांदे ते टमाटर त्या ठिकाणी वजन करायला घेतले, त्यावेळेला त्या व्यक्तीने त्या चातुर्याने त्या तराजूची जी कडी आहे ती वरती आटकून ठेवली, जेणेकरून मापामध्ये जे आहे टमाटर कमी बसेल, कांदे कमी बसेल. आणि समोरचा व्यक्ती हे विसरून गेला की आपण अशा व्यक्तीला आपल्या चातुर्याने फसवत आहोत ज्याला ही ट्रिक अगोदरच माहिती आहे. ज्या वेळेला त्याने 1 किलो टमाटर मोजण्यासाठी त्या तराजूमध्ये टाकले, त्याने खूप चातुर्याने ती कडी जी आहे त्या ठिकाणी अडकवली आणि त्याने ते मोजले असता त्याने ते पिशवीमध्ये टाकले आणि त्यांना वाटलं की हे टमाटर परत मोजा. परत त्याने त्याच प्रकारे ती कडी अडकून ते टमाटर जे ते मोजले आणि शेवटी मला नाईलाज असं त्यांना म्हणावं लागलं की दादा, ही जी कडी तुम्ही अडकलेली आहे ना, ही काढा. आणि इथून पुढे अशा प्रकारे 2 पैसे मिळतील या अनुषंगाने चातुर्याचा उपयोग लोकांचं वाईट होईल यासाठी मुळीच करू नका. आज जास्तीत जास्त चातुर्याचा उपयोग हा लोकांना फसवण्यासाठी केला जात आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला एका भावाने दुसऱ्या भावाला जे आहे ते चातुर्याने फसवलेलं पाहायला भेटतं. आज देखील एक भाव दुसऱ्या भावाला फसवत आहे. फसवण्याचे वेगवेगळे माध्यम आहे, वेगवेगळे माध्यम आहे. पण ह्या सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये फसवण्याकरता एक भाऊ दुसऱ्या भावाला चातुर्याचा काही फसवण्याकरता उपयोग करत असतो. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो, आपल्याला उत्पत्ती याचा 25वा अध्याय आणि 29 ते 34 हे वचन ज्यावेळेला आपण वाचतो, उत्पत्ती याचा 25वा अध्याय आणि 29 ते 34 ज्यावेळेला आपण वाचतो, किंवा उत्पत्ती याचा 27वा अध्याय ज्यावेळेला आपण काढतो, उत्पत्ती याचा 27वा अध्याय ज्यावेळेला आपण काढतो, तर ह्या 27व्या अध्यायामध्ये 1 पासून तर 35 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की याकोब जो आहे, याकोब आपला भाऊ इसाक जो आहे ना, ह्याचा जो काही आशीर्वाद आहे हा काय करतो, मिळवतो. आणि पहा, आपण उत्पत्ती 25वा अध्याय आणि 29 ते 34 वचन आपण वाचणार आहोत. आणि ह्या ठिकाणी कशा प्रकारे एका भावाने दुसऱ्या भावाला जे आहे ते फसवलं आणि त्या ठिकाणी त्याचं जे काही नुकसान आहे ते केलं, हे आपण बघणार आहोत. पण ते वाचते वचन उत्पत्ती 25वा अध्याय आणि 29 ते 34 वचन. याकोब वरण शिजवत असता एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबाला म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम तांबडा पडले. याकोब त्याला म्हणाला, पहिल्याने तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणोन्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्काचा काय उपयोग? याकोब म्हणाला, तर मग आत्ताच्या आत्ता माझ्याशी शपथ व्हा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले. ते खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. ओके, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की एक भाऊ दुसऱ्या भावाला जे आहे फसवत आहे. एक भाऊ दुसऱ्या भावाला जे आहे ते चातुर्यतेने फसवत आहे. वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या ठिकाणी हे सांगतं की बुद्धीचा उपयोग खोटेपणा, कपट किंवा लोकांची फसवणूक करण्यासाठी करणे देवाला मुळीच मान्य नाही.
पण आज जगाच्या पाठीवरती आपण पाहतो की जास्तीत जास्त ज्या गोष्टी देवाला मान्य नाहीये अशा गोष्टी ह्या केल्या जात आहे. बुद्धीच्या साह्याने खोटेपणा, कपट, लोकांची फसवणूक जी आहे ती केली जात आहे. आणि ह्या ठिकाणी एक भाऊ हा दुसऱ्या भावाला जे आहे ना काय करते माहिती का, फसवत आहे. म्हणजे एक भाऊ दुसऱ्या भावाच्या जीवनामध्ये असलेली जी काही नीड आहे किंवा आवश्यकता आहे तिचा गैरफायदा घेते. ह्या ठिकाणी एसाव जो आहे ना त्याला भूक लागलेली आहे. वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की एसावाला ह्या ठिकाणी भूक लागली होती आणि त्याने आपल्या भावाला स्वयंपाक करताना जे आहे ते पाहिलेलं होतं आणि त्याने आपल्या भावाकडं ज्या वेळेला खाण्यासाठी अन्न मागितले त्यावेळेला त्याच्याकडं त्याच्यामध्ये असलेली जी काही कमजोरी आहे त्याने ते बघितली आणि त्याचा गैरफायदा त्याने घेतला. त्याने काय केलं माहिती का, त्याने चातुर्यतेने आपल्या भावाचा ज्येष्ठत्वाचा जो काही हक्क आहे तो त्याने घेतला. त्याने स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून त्या ठिकाणी भावाला जे आहे ते चातुर्यतेने फसवलं आणि अशा प्रकारे याकोबाने एसावाचा जो काही जन्मसिद्ध हक्क आहे ना तो मिळवला आणि त्याचे जे काही आशीर्वाद आहेत ते मिळवण्यासाठी त्याने युक्ती केली आणि यामुळं त्या कुटुंबामध्ये मतभेद जे आहेत ते निर्माण झाले, वाद जे आहेत ते निर्माण झाले, भांडणं जे आहेत ते निर्माण झाले, नाते संबंध जे आहेत ते तुटले. आज देखील जगाच्या पाठीवरती काही अंशी जर मतभेद निर्माण होण्यामागचं कारण जर काय आहे, नाते संबंध तुटण्यामागचं कारण जर काय आहे, एकमेकांवरचं प्रेम कमी होण्याचं मागचं कारण जर काय आहे, प्रीती कमी होण्याचं मागचं कारण जर काय आहे, तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसवलेलं आहे. ते पण चातुर्यतेने. फसवण्याकरता कशाचा वापर केला, चातुर्यतेचा. आणि ज्या वेळेला जो व्यक्ती फसला गेला त्याला ज्यावेळेस कळलं त्यावेळेला त्याचं नुकसान झालं. त्याचं जे आहे ते काय झालं, त्याचं नुकसान. कदाचित आपण देखील या गोष्टींचा सामना केला असेल. आपल्या देखील जीवनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला अनुभवाला आल्या असतात किंवा आपल्याकडून देखील कोणाला तरी आपण फसवलं असेल, त्या व्यक्तीला अनुभव आला असेल. पण विचार करा, काय देवाने आपल्याला चातुर्यपण हे लोकांना उभं करण्यासाठी दिलेलं आहे का? देवाने आपल्याला चातुर्यपण हे लोकांची काळजी घेण्यासाठी दिलेलं आहे का? देवाने आपल्याला चातुर्यपण हे लोकांना बांधण्यासाठी दिलेलं आहे का? त्या लोकांना फसवण्यासाठी दिलेलं आहे? वचन सांगतं रोमकराच्या पत्राच्या 16व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये की तुम्ही चांगल्या गोष्टीविषयी शहाणे असा आणि वाईट गोष्टींविषयी साधेभोळे असा. तुमच्या चातुर्याला वाईट गोष्टी करण्याची सवय जी आहे ती लागू नये, तर तुमच्या चातुर्याला चांगल्या गोष्टी करण्याची सवय लागली पाहिजे, हे देवाचं म्हणणं आहे. आपल्याकडे असलेली कला, कौशल्य, चातुर्य, ज्ञान, बुद्धी याचा जो उपयोग आहे ना, लोकांचं वाईट करण्यासाठी करू नका. आणि एखाद्याचं वाईट करण्यासाठी जर एखादी गोष्ट मनामध्ये जाईल तर थांबा, विचार करा, ते योग्य आहे का नाही याचा विचार करा. आज जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोक हे कोणत्या गोष्टी शिकार झालेले आहे, त्यातली एक गोष्ट ही आहे, ते म्हणजे फसवणूक. आज नातं कमजोर का झालेलं आहे? आज भाऊ भावाविरुद्ध का उठलेला आहे? आज एकमेकांवरती सर्व गोष्टी केसेस वगैरे होण्याचं मागचं कारण काय, वाद होण्याचं मागचं कारण काय? चातुर्याने कोणीतरी कोणत्या तरी व्यक्तीला फसवलेला आहे. आणि हीच तर गोष्ट देवाला मान्य नाही. हीच तर गोष्ट देवाला मान्य नाही. चातुर्याने एवढा इस्करियोत याने येशूला फसवलं. स्वतःचा फायदा होईल या अनुषंगातून
त्याने येशूचा सौदा जे आहे ते करून टाकला होता आणि जाऊन येशू बरोबर जेवण करायला बसलो. चातुर्याने एखाद्याला फसवणं परत त्याच्या बरोबर एकदम चांगलं वागणूक ठेवणं हे जास्त दिवस टिकत नाही. एक ना एक दिवस उघडकीस येत आणि ज्या दिवशी उघडकीस येत त्यावर त्याचे जे परिणाम आहे ते भोगावे लागत असतात. आणि म्हणून देवाचे लेकर या नात्याने आपल्या ठाई असलेलं जे काही चातुर्य आहे त्याचा उपयोग देवाची इच्छा काय आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे करण्याच्या अनुषंगाने करा. लोकांना उभं करा, लोकांची काळजी घ्या, लोकांना मदत करा, नातेसंबंध टिकून ठेवा. थोड्याशा फायद्यासाठी देवाच्या दृष्टीमध्ये आणि लोकांच्या दृष्टीमध्ये जे आहे वाईट होईल. कारण ह्या गोष्टी देवाला मुळीच ज्या आहे त्या मान्य नाही. आणि ही गोष्ट संत पौल जे आहे ना रोम येथील मंडळीला सांगत असताना जे लोक फूट पाडणारे आहेत, जे लोक फूट पाडणारे आहेत त्यांना सांगताना आपल्याला दिसत आज देखील अनेक लोक आहेत. आज देखील आपल्याला अशा प्रकारचे लोक पाहायला मिळतात. पण त्या लोकांमध्ये आपण राहत असताना आपल्यामध्ये असलेला वेगळेपणा दिसणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला मी उरुळी या स्टेशनवर उतरलो 3 वर्षापूर्वी, मी एक नंबर जो आहे सचिन म्हणून एक भाऊ आहे रिक्षा चालक तिकडचा, त्याचा नंबर 3 वर्षापूर्वी मी घेतलेला. आणि जस्ट मी उरुळी स्टेशनवरती उतरलो त्यावेळेला त्या भावाची मला आठवण झाली. त्यांना मी फोन केला, सचिन राव तुम्ही कुठे आहे? त्यांनी माझा आवाज ऐकला ते म्हटले की सर मी जे भाडं आहे ते मी घेऊन आलेलो आहे, तुम्ही कुठे? त्यांना म्हटलं मी उरुळी स्टेशनवरती आहे, मला जायचं आहे. तेव्हा तिथे थांबा, मी आलो. आणि लक्षात आहे ज्यावेळेस मी त्यांची वाट बघितली, प्रामाणिकपणे वाट बघितली, ते आले त्यांनी मला फोन केला. त्यांच्या ज्यावेळेस मी रिक्षामध्ये मी बसलो त्यावेळेला त्यांचे दोन्ही खांदे जे आहेत ते दाबत दाबत गप्पा मारत जात असताना त्या ठिकाणी एक गोष्ट ते बोलले, म्हणते सर तुमचे जे विचार आहे ते फार चांगले आहे, तुमचं जे बोलणं आहे ते फार चांगलं आहे. केव्हा तुमचं प्लेस आला हे मलाही कळालं नाही. आणि माझ्या आयुष्यामध्ये इतक्या वर्षापासून मी रिक्षा चालवत आहे, पण एकाही व्यक्तीला मी माझे खांदे जे आहे ते दाबताना बघितलं नाही, एकाही व्यक्तीला. सांगायचं तात्पर्य काय आहे? आपण देवाची लेकरं आहोत आणि देवाची लेकरं या नात्याने एकमेकांची गरज काय आहे हे समजून घ्या. चातुर्याचा उपयोग लोकांना बदलण्यासाठी करा. आणि ज्या वेळेला त्यांनी मला तिथे सोडलं, लक्ष द्या, त्यांनी माझ्याकडनं 300च्या ऐवजी फक्त 100 रुपये घेतले. म्हटलं सर इथपर्यंत येण्यासाठी मी 300 रुपये घेत असतो, पण मला फक्त 100 रुपये द्या, कारण ज्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या त्या गोष्टी फार मोलाच्या. सांगायचं तात्पर्य काय? कधी कुठं केव्हा देव तुमचा उपयोग हा लोकांची बांधणी करण्यासाठी, लोकांना बदलण्यासाठी, लोकांना उभं करण्यासाठी, लोकांचे विचार परिवर्तन करण्यासाठी, लोकांचं हृदय परिवर्तन करण्यासाठी कराल हे सांगता येत नाही. आणि म्हणून चातुर्याचा उपयोग हा कधीही 2 पैशांचा फायदा होईल या अनुषंगातून फसवण्याकरता मुळीच करू नका. कारण देवाला ते मान्य नाही. वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद